बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी. एका प्रतिष्ठित बँकेमध्ये नॅशनलाइज बँक आहे, त्यामध्ये जवळपास 750 इतक्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. आता सदर व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. ओपनच्या टोटल 260 जागा आहेत, SCच्या 100 जागा आहेत, त्यानंतर STच्या असतील बघा 54 इतक्या जागा असतील, त्यानंतर EWHच्या 65 आहेत, आणखीन OBCच्या 171 एवढ्या. तर आता या व्हॅकन्सीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती घेऊया. यशाची पावली या यूट्यूब चॅनलचे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी, सर्व प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही यशाची पावली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटून पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. IDBI बँक ही खाजगी क्षेत्रातील एक नॅशनलाइज बँक आहे. त्या बँकेच्या शाखा वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेल्या आहेत. आता ह्या बँकेचे सर्व्हिस करणारे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचे सॅलरी देखील नॅशनलाइज बँकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच असतात. त्यामुळे तुम्हाला चांगली सॅलरी या बँकेच्या ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे. परंतु आता हेचं सिलेक्शन प्रोसेस काय आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता ह्या IDBI बँकेमध्ये ही जी पोस्ट निघाली आहे ती पोस्ट कोणती आहे, तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O ह्या पदासाठी ही पोस्टसाठी ही जाहिरात निघालेली आहे. जवळपास 650 जागा असतील पूर्ण देशभरामध्ये. महाराष्ट्रामध्ये देखील स्पेसिफिकेशन पुढे केलेलं आहे, आपण ते सांगूया. आता पाहू शकता, आता हा जो प्रोग्राम आहे तो 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा बँकिंगचा हा प्रोग्राम आहे. म्हणजे हे तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन केलं जाणार नाही, तर तुम्हाला 1 वर्षाचं ट्रेनिंग घेतलं जाणार एक प्रकारे, आणि त्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला ठराविक अशी एक फी आकारणी केली जाणार आहे. परंतु ह्याचं सिलेक्शन करताना देखील ते परीक्षेच्या माध्यमातून करणार आहेत. परीक्षेच्या माध्यमातून सिलेक्शन केल्यानंतरच मग तुमचं त्या ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे. आता ट्रेनिंग कशा पद्धतीनं असणार आहे बघा, तर 6 महिन्याचं अकॅडमिक थिअरी टाईप त्यांचं 6 महिन्याचं क्लासरूम स्टडीज असणार आहेत. त्यानंतर 2 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे व 4 महिन्याचं त्या ठिकाणी ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे. आता पाहू शकता तुम्ही, तर वेगवेगळे झोन इथे सांगितलेले आहेत त्यांनी. त्यामध्ये पाहू शकता आपण मुंबई झोन आहे. मुंबई झोनमध्ये महाराष्ट्र राज्यातील बघा मुंबई, ठाणे, नाशिक हे शहरं येतात. त्यानंतर पुणे देखील हा एक झोन आहे. त्यामध्ये बघू शकता महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, आणखीन गोवा राज्य देखील येते. त्यानंतर नागपूर हा देखील झोन आहे. त्यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, आणखीन सोलापूर हे यामध्ये शहरं येतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील कोणकोणती शहरामध्ये हे रिक्रुटमेंट होणार आहे, कोणकोणत्या शहरातील शाखामध्ये रिक्रुटमेंट होणार आहे ती पाहू शकता. आता हे जे प्रोग्राम आहेत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, एक प्रकारे हा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स आहे. त्याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला कमीत कमी, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही ऑनलाईन त्यासाठी अर्ज करायचा आहे. आता यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा, तुम्ही ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे सर्व माहिती तुम्ही ही PDF डाउनलोड करून वाचायचे व्यवस्थितरित्या 1, 2, 3 वेळा. त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. ह्या सर्व सूचना तुम्ही वाचून मगच फॉर्म भरायचा. आता बघू शकता व्हॅकन्सीज किती आहे, तर 750 व्हॅकन्सी आहेत टोटल. त्यामध्ये मग स्पेसिफिकेशन केलेलं आहे. ओपनच्या किती असतील, SCच्या किती, ST, EWS, OBCच्या किती असतील त्या. आणखीन एज मिनिमम 20 असणार आहे, मॅक्झिमम 25 असणार आहे. बाकी रिलॅक्सेशन जे SC ST कॅटेगरीसाठी किंवा बॅकवर्ड क्लाससाठी जे रिलॅक्सेशन असेल ते गव्हर्मेंटच्या नियमानुसार असणार आहे. 5 वर्षाची शिथिलता वगैरे असते तशी त्या पद्धतीने असेल. पुढे पाहूया. आता
कट ऑफ डेट अँड इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ एज अँड क्वालिफिकेशन 1 मार्च 2025 रोजीचं तुमची एज पकडली जाणार आहे. किती वर्ष किती महिने पूर्ण होणार तुमच्या एजला. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 दरम्यान करायचं आहे. पेमेंट वगैरे काय असेल ते ऑनलाईन अर्ज करून. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्टची म्हणजे एक्झाम 6 एप्रिलच्या दरम्यान असणार आहे. पुढे पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी किमान कोणत्याही स्ट्रीमचा ग्रॅज्युएट पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने बाकीची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे बघा की कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर्स म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं पूर्ण लिटरसी पाहिजे. तुम्ही ज्या भागात काम करणार आहे समजा महाराष्ट्रात काम करताय तर तुम्हाला त्या भागातील मदर टंग लँग्वेज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे मराठी येणं गरजेचं आहे. बेसिक गोष्टी त्यांनी बाकीच्या बँकिंगच्या एक्झामला जसं असतं तशा सेमच आहेत. पुढे पाहू शकता गव्हर्मेंट म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असणे गरजेचं आहेच. यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचं आहेच. त्यानंतर तुमची त्या भागातील जी लँग्वेज आहे ती लँग्वेजचं तुम्हाला पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. बाकी त्यांनी काय सांगितलेलं आहे यामध्ये तर हा जो कोर्स आहे तो 1 वर्षाचा कोर्स असणार आहे. त्यामध्ये 6 महिन्याचं क्लासरूम टीचिंग असणार आहे. त्यानंतर 2 महिन्याचं ट्रेनिंग पिरियड असेल. त्यानंतर 4 महिन्याचं तुमचं ऑन जॉब ट्रेनिंग असेल. या पद्धतीने त्यांनी पूर्ण तुम्ही ही PDF तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक टाकण्यात आली चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता. डाउनलोड करून पूर्ण डिटेलमध्ये पाहू शकता किंवा ऑफिशियल IDBIची वेबसाईट आहे त्यावरती देखील ही PDF तुम्हाला मिळू शकते. एज लिमिट त्यांनी सांगितले एज लिमिट त्यांनी सांगितलेलं बघा 25 वर्ष तुमचं पाहिजे. किमान 20 ते 25 वर्ष तुमचं एज असलं पाहिजे. बाकी SCला 5 वर्षाची रिलॅक्सेशन आहे. OBCला 3 वर्षाची आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी त्यांना देखील 5 वर्षाची आहे. बाकी नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी म्हणजे त्यांनी आता ही जी फी भरणार आहे तुम्ही ही नॉन रिफंडेबल असणार आहे म्हणून सांगितले. आता फी किती बघू शकता तर ओपनसाठी 1050 रुपये असणार आहे आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 250 इतकी ॲप्लिकेशन फी असणार आहे. बाकी तुमचे चार्जेसवरती जे GSTचे वगैरे असतील ते देखील कटणं ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे देखील फॉर्म भरताना तुम्ही पेमेंट करू शकता. फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. फीचे देखील त्यांनी स्ट्रक्चर सांगितलं बघा 1 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 दरम्यान फी ॲप्लिकेशन फी फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्ही भरायची आहे. त्यानंतर कोणतीही त्यांनी सांगितलेलं आहे कोणतीही गोष्ट त्यांनी त्यांच्याकडून ऐकली जाणार नाही. कारण का विद्यार्थी फक्त फॉर्म भरतात आणि ॲप्लिकेशन फी भरायला विसरतात. त्यामुळे आपण फॉर्म भरल्या ॲप्लिकेशन फी लगेच परदेशी भरून रिकामं व्हायचं आहे. त्यानंतर पाहू शकता ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन प्रोसिजर कसे त्यांनी सांगितलेले आहे. www.idbibank.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथे पॉपअप मेसेज असेल रिक्रुटमेंट फॉर IDBI PGDBF 2025-2026 असे पॉपअप असेल त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लाय ऑनलाईन हा देखील पॉपअप तिथे येईल विंडोवरती तुमच्या स्क्रीनवरती त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग तुमचं न्यू रजिस्ट्रेशन असेल ते रजिस्ट्रेशनला सुरुवात करायची आणि बाकी माहिती मग तुम्ही टप्प्याटप्प्याने भरायची. तुमची बेसिक माहिती असेल तुमचं नाव असेल किंवा तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळं तुम्ही व्यवस्थितरित्या भरायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही तुमचं ऑनलाईन पेमेंट काय असेल ते त्या फी काय असेल ती भरून तुम्ही त्या फॉर्मची प्रिंटआउट काढायची आहे.
फी भरलेली देखील रिसिट असते, त्याची देखील प्रिंटआउट तुम्ही काढून घ्यायचे पुढील तुमच्या कार्यवाहीसाठी. फॉर्म भरल्यानंतर प्रिंटआउट काढून घेणे हे एक महत्त्वाचं काम आहे, कारण फॉर्म भरून तुम्ही तसं सोडून देता. एखाद्या वेळेस मोबाईलवरती देखील मुलं फॉर्म भरतात, त्यामुळे प्रिंटआउट काढून घेणं महत्त्वाचं आहे. आता हे एज कशावरती पकडलं जाणार बघा, 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कलिस्टवरती किंवा सर्टिफिकेट जे असतं आपलं त्याच्यावरती एज आपलं मेन्शन केलेलं असते, ते एज पकडलं जाणार आहे. ते डेट ऑफ बर्थ तुमची पकडली जाणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील तुमचे इथे सांगितलेले आहे त्यांनी डिटेलमध्ये. ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे. पुढे बाकी वर्क एक्सपिरियन्स वगैरे त्यांनी इथे दिलेलं आहे. समजा आता बँकिंगशी रिलेटेड हा जॉब आहे, त्यामुळे बँकिंगशी रिलेटेड तुमचं जर एक्सपिरियन्स असेल तर तो देखील तिथे मेन्शन करायचा आहे, किंवा तो देखील तुमचा प्लस पॉईंट म्हणून पकडला जाणार आहे. किंवा एक कर्मचारी ते बँकिंगमध्ये जॉब करतात, त्यांचं वय देखील म्हणजे वाढलेलं असू शकतं, त्यांना देखील रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. पुढे पाहू शकता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे. तर हे एक्झाम असणार आहे बघा. आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये द सिलेक्शन प्रोसेस विल बी comprised of online test followed by the personal interview of candidates who have qualified in the online test. The online test will be objective in the nature. The details of the same are furnished hereunder. म्हणजे आता ऑनलाईन एक्झाम कशी असणार आहे बघा. 60 प्रश्न असतील. लॉजिकल रिझनिंग, डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्शनला 60 क्वेश्चन असतील, 60 मार्क्स असतील आणि टाईम असेल तुम्हाला 40 मिनिटे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी 40 प्रश्न असतील, 40 मार्क्स असतील त्यासाठी आणि 20 मिनिट इतका वेळ असणार आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 40 क्वेश्चन असतील, त्यानंतर 40 मार्क्स असतील, आणखीन 35 त्यासाठी 35 मिनिट इतका वेळ असेल. जनरल अवेअरनेस किंवा इकॉनॉमी आणखी बँकिंगशी रिलेटेड 60 क्वेश्चन असतील, 60 मार्क्स असतील, आणखी त्यासाठी 25 मिनिट इतका वेळ असणार आहे. पेनल्टी किती असेल तर 0.25 म्हणजेच 1/4 इतकं मायनस मार्किंग असणार आहे तुमचं. त्यामुळं प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देणं गरजेचं आहे. मार्क्स व्यवस्थित पडणे गरजेचं आहे तुम्हाला. इथे त्यांनी सांगितले बघा, प्रत्येक सेशनसाठी जे टायमिंग आहे त्या टायमिंगनुसारच त्या सेशनचे क्वेश्चन सोडवायचे. ते 120 मिनिटं असणार टोटल. त्यामध्ये प्रत्येक सेक्शनचे जे वेळ ठरवून दिले आहे त्या वेळेनुसारच त्या सेक्शनचे क्वेश्चन तुम्ही सोडवायचे आहेत. SC ST OBC बॅकवर्ड क्लासच्या लोकांसाठी 85% इतकं मार्क्स मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर ओपनसाठी किमान 50% मार्क्स मिळणं गरजेचं आहे. आता हे मार्क्स मिळाल्यानंतर पुढची सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे. हे तुमचं ह्या परीक्षेमध्ये किमान 50% मार्क्स मिळाल्यानंतर तुमचा पुढं कट ऑफ लागणार आहे, म्हणजे किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन वगैरे झालं. बाकी माहिती त्यांनी फॉर्म वगैरे कसं भरायचं ते डिटेल्समध्ये इथं सांगितलेलं आहे बघा. पुढे म्हणजे आता फाउंड गिल्टी म्हणजे आता त्यांनी दिलेलं बघा, ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट यूज ऑफ अनफेअर मीन्स. म्हणजे एक्झाममध्ये जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केला किंवा चुकीची माहिती जर तुम्ही फॉर्म भरता सादर केली तर त्यासाठी पेनल्टी आहे. बाकी प्रोग्राम फी इथं सांगितलेलं आहे बघा. आता ह्या प्रोग्रामची फी इथं आता जवळपास त्यांनी सांगितली आहे 3 लाख रुपये इतकी फी असणार आहे. इन्स्टॉलमेंटमध्ये देखील तुम्ही भरू शकता, किंवा जर कोणाची आर्थिक परिस्थिती नसेल फी भरण्याची एवढी तर बँक त्यांना जॉबसाठी त्या कोर्ससाठी लोन देखील प्रोव्हाइड करणार आहे. तर लोन हे प्रोव्हाइड केलेलं लोन आहे ते तुम्ही कधी फेडायचं आहे तर तुमचं हे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जॉबला तुम्ही लागल्यानंतर तुमचं सॅलरी सुरुवात होईल तेव्हा तुम्ही ते EMIच्या स्वरूपात तुम्ही ती फी जे भरलेलं आहे ते भागवू शकता, कर्ज त्यांचं जे असेल ते बँकेचं. बाकी त्यांनी मग ट्रेनिंग पिरियडमध्ये किती स्टायपेंड वगैरे सांगितलं बघा. तर ट्रेनिंग पिरियड 6 महिन्याचा असणार. त्यामध्ये 5,000 इतका प्रत्येक महिन्याला तुम्हाला स्टायपेंड असेल.
इंटर्नशिप 2 महिन्याची असेल त्यामध्ये तुम्हाला 15,000 इतकं महिन्याला मानधन असेल. तिथून पुढं मग तुमची ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O या पदावरती नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला वार्षिक 6.14 लाख ते 6.50 लाख म्हणजे जवळपास 6,14,000 ते 6,50,000 इतकं तुम्हाला क्लास ACTमध्ये मिळणार आहे सॅलरी वार्षिक. मग त्यामध्ये ग्रेड O ऑफिसरसाठी TAHA लोकल कन्व्हेन्स सबसिडरी फॅसिलिटी लंच व्हिजिटिंग ऑफिसर फॅसिलिटी वगैरे म्हणजे जेवढ्या फॅसिलिटी बँकिंगमध्ये इतर कर्मचाऱ्यांना असणार आहेत तुमच्या केडरच्या तेवढ्या तुम्हाला भेटणार आहेत. सॅलरी सोडून तुम्हाला बाकीचे अलाउन्स देखील म्हणजे जवळपास 6.5 लाख इतकं पॅकेज असणार आहे तुमचं सक्सेसफुली जॉईनिंग झाल्यानंतर. म्हणजे हे सक्सेसफुली जॉईनिंग इथं त्यांनी सांगितलेलं आहे की ही परीक्षापासून तुम्ही एंट्रन्स एक्झाम तुम्ही ट्रेनिंगसुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करणे गरजेचं आहे. ते ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर देखील त्यांनी पुढे एक्झाम घेणार आहेत. त्या एक्झाममध्ये देखील तुम्ही पास होणं गरजेचं आहे चांगल्या मार्काने. तेव्हाच तुम्हाला त्या पोस्टवरती त्यांनी सिलेक्ट करणार आहेत, ते पण मेरिटच्या आधारे. बाकी कंडिशन्स वगैरे त्यांनी सांगल्या, सर्व्हिस बॉन्ड वगैरे सांगितले त्यांनी आता इथे. म्हणजे 3 वर्षाच्या तुम्हाला सर्व्हिस सोडता येत नाही असं इथे त्यांनी नमूद केलं आहे. 3 वर्ष कमीत कमी तुम्हाला सर्व्हिस करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही 2 लाख रुपयाचा बॉन्ड द्यायचा आहे. म्हणजे ॲडिशनल पेमेंट्स तुम्ही द्यायचं आहे, बॉन्ड त्यांना लिहून द्यायचं आहे तुम्ही. कारण का जर तुमचं जर सक्सेसफुली सिलेक्शन झालं असेल आणि तुम्ही जर मध्येच नोकरी सोडला तर एखाद्या गरीब किंवा होतकरू विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. कारण त्या ठिकाणी त्याचं जॉब करण्याची इच्छा असते आणि तो जर पूर्ण वेळ कायमस्वरूपी नोकरीला त्या ठिकाणी लागणार असेल, त्याचं करिअर घडणार असेल तर त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्याकडे ते बॉन्ड लिहून घेतलेला असतो 2 लाख रुपये. तुम्ही तेवढे 2 लाख रुपये भरून तुम्ही जॉब सोडू शकता. बाकी मग EWSचे वगैरे त्यांनी इथं सांगितलेलं बघा क्रायटेरिया की ते तुमचं असावं म्हणजे तुमची शेती 5 एकरपेक्षा जास्त नसावी. त्यानंतर तुम्ही राहतेल घर किती ते बाकी गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार इथं बाकी त्यांनी सांगितलेलं आहे. EWSसाठी जे नॉन क्रिमिनल लागतं सर्टिफिकेट ते इथे आवश्यकता असणार आहे. नॉन क्रिमिनलमध्ये मग उल्लेख असतो तुमच्या इन्कमचा. आता प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे ही PET फॉर SC/ST ॲप्लिकेशन म्हणजे बघा इथे त्यांनी आता प्री एक्झामिनेशन सांगितलेली ट्रेनिंग जे आहे हे मध्ये तुम्ही पूर्ण कंप्लीट केल्यानंतर तुम्ही त्या जॉबसाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुमचं सिलेक्शन होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे म्हणजे मी आता मागे सांगितल्याप्रमाणे जरी तुमचं ट्रेनिंग सक्सेसफुल झालं तरीसुद्धा तुमचं प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे तुमची एक्झाम देखील होऊ शकते. त्या एक्झाममध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या पास होणं गरजेचं आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या कोर्स पूर्ण करून ते एक्झाम पास होणं गरजेचंच आहे. तेव्हा तुमचं सिलेक्शन बँकेमध्ये होणार आहे. म्हणजे जे अकॅडमिक 6 महिन्याचा कालावधी असेल तो, त्यानंतर बेसिक ट्रेनिंग असेल ते 2 महिन्याचं जे बेसिक ट्रेनिंग असेल, त्यानंतर इंटर्नशिप असेल 4 महिन्याची वगैरे, ते सर्व तुम्ही व्यवस्थित पूर्ण करणे गरजेचं आहे. SC/STच्या कॅन्डिडेट्ससाठी देखील इथे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, ते देखील पाहू शकतो तुम्ही. बाकी जनरल त्यांनी गायडन्स दिलेले, जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तुम्ही ही PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची ती तुम्ही ओपन करून त्यावरती जाऊन ही PDF घेऊ शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती देखील आहे त्यांच्या. बाकी आता त्यांनी 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहेत बघा इथे कोणते लागणार आहेत आपल्याला. तर 4 आता बँकिंगचे एक्झाम जे विद्यार्थी त्यांना ते माहीतच आहे किंवा जे नवीन कोण असतील त्यांना सांगू इच्छितो की 4 डॉक्युमेंट आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्याजवळ पेनड्राईव्हमध्ये वगैरे असणे गरजेचं आहे. ते म्हणजे आपला फोटो, आयडेंटिटी फोटो, त्यानंतर आपली सिग्नेचर स्कॅन केलेली त्याचा फोटो, त्यानंतर आपला डाव्या हाताचा अंगठा आहे त्याचा ठसा असतो,
तो थंबचा फोटो स्कॅन केलेला. आणखीन डिक्लेरेशन असतं हे कॉमनमध्ये सर्व बँकिंगच्या किंवा आता IBPSचे जे गव्हर्मेंटचे एक्झाम होते त्यांना देखील हे कंपल्सरी केलेलं आहे. हे 4 डॉक्युमेंट लागतंच. आयडेंटिटी फोटो, सिग्नेचरचा फोटो, लेफ्ट थंबचा फोटो, आणखीन डिक्लेरेशनचा फोटो तुम्ही स्कॅन करून ठेवायचा व्यवस्थित भरून डिक्लेरेशनमध्ये तुमचं नाव टाकून वगैरे सही करून. त्यानंतर लेफ्ट थंबचा तुमचं इम्प्रेशन असेल त्याचं देखील स्कॅन करून फोटो हे तुम्हाला अपडेट करायचं आहे, म्हणजे अपलोड करावं लागणार आहे ते. आणि ते अपडेटेड असावं, जुना फोटो कुठला नसावा. कारण का जेव्हा तुमचं हॉल तिकीट वगैरे येतं त्यावरती तो फोटो असतो आणि मग तुम्ही एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुमचा जुना फोटो असेल तर मग ते तिथं तुम्हाला अलाव करू शकत नाही तिथं आत बसायला वगैरे. त्यामुळं रिसेंटमधील तुमचा फोटो असणं गरजेचं आहे. त्या फोटोची डायमेन्शन वगैरे त्यांनी सांगितलेलं किती बाय किती साईज आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. तिची साईज किती असावी, हँड रिटन डिक्लेरेशन साईजची तिची साईज किती असावी, ही स्कॅनिंग डॉक्युमेंटची साईज टोटल तिने सांगलेली आहे तर कशा पद्धतीने असावी. बाकी जनरल ज्या सूचना आहेत महत्त्वाच्या त्या देखील तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या, व्यवस्थितरित्या समजून घ्या. मगच तुम्ही फॉर्म भरा. 1, 2, 3, 4 जोपर्यंत तुम्हाला पूर्ण त्यातील एक मुद्दा समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते मुद्दे समजून घ्या आणि मगच तुम्ही फॉर्म भरायला नेट कॅफेमध्ये जावा किंवा तुम्ही देखील तुमच्या लॅपटॉपवरती किंवा मोबाईलमध्ये भरू शकता. शक्यतो मोबाईलवरती भरण्याचा प्रयत्न करू नका, कारण का ते व्यवस्थित भरलं जात नाही, काही अडचणी येतात. त्यापेक्षा आपण नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा तुमचा PC असेल, लॅपटॉप असेल त्यावरती भरू शकता. काही अडचणी आल्यास मला कमेंट करू शकता तुम्ही. कमेंटमध्ये तुमच्या शंका विचारू शकता. बाकी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या शंका असतील काही तर कमेंट देखील करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन तुमच्या काही शंका वगैरे असतील तर तुम्ही त्या कमेंट करू शकता. व्हिडिओमध्ये काही माहिती राहिली असल्यास देखील मला सांगू शकता. बाकी तुम्ही PDF व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे PDF तुम्ही डाउनलोड करून ती पूर्णपणे त्याचा अभ्यास करून मगच फॉर्म भरा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.